पार्लरवरून 7:30ला आले आणि लगेच स्वयंपाकाला लागले. कारण सकाळीच मी नाश्त्यावरच आज वांग्याचा रस्सा बनवायचा होता, भात आणि भाकरी करायच्या होत्या. त्यामुळे मी लगेच मसाला काढून घेतला. मसाल्यामध्ये मी थोडे शेंगदाणे, खोबरं, नावाला खोबरं घेतलेलं आहे आणि टोमॅटो, कांदा, जिरे, कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट होती. त्याच्यामुळे मी आलं लसूण इथे घेतलेलं नाही आहे. वरतून मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेते आणि लाल तिखट, गरम मसाला वगैरे हे मी फोडणीच्या वेळेसच टाकते. मग आता इथे मी मसाला सगळं मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता मसाला मी वाटून घेते. मी आल्या स्वयंपाकाला लागले होते कारण मला भूक पण लागली होती. दुपारी मी काही जेवले नव्हते म्हणून पटकन लगेच मसाला करून घेतला. मसाला झाला आहे. आता मी कुकरमध्येच आज वांगं बनवणार होते, म्हणजे एका शिट्टीत लवकर शिजून जाईल. मला खरंच खूप भूक लागलेली होती, त्यामुळे ना खूप घाई करत होते मी. कारण फक्त सकाळीच मी पास्ता खाल्ला होता, त्याच्यामुळे खूप भुकेने व्याकुळ झाले होते मी. त्यामुळे पटकन आल्या मी कपडेसुद्धा चेंज केले नाही आहे, हातपाय धुतले आणि लगेच स्वयंपाकाला लागले. निमिष आणि अक्षय हे जिमला गेलेलेच होते. मी इकडे पटकन फोडणी घालून दिली होती आणि बाकी काही जास्त बनवायचंच नव्हतं, फक्त रस्सा बनवायचा होता, भात आणि भाकरी करायच्या होत्या. इथे मी मसाले वगैरे टाकून आहे ना व्यवस्थित आहे ना मसाला सगळा फ्राय करून घेतला, वाटलेला मसाला. आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाले लागलेले होते ते थोडं पाणी टाकून व्यवस्थित मी पूर्ण मसाला मिक्सरच्या भांड्याचा काढून कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे. इकडे एका साईडला मी वांगे वगैरे चिरून ठेवलेलेच होते, पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते. मसाला आता व्यवस्थित झाला आहे. मी लगेच सगळं वांगे व्यवस्थित नितरवून कुकरमध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित मी मसाल्यामध्ये सगळं मिक्स करून छान पद्धतीने ते हलवून घेते, म्हणजे पूर्ण वांग्याला मसाला वगैरे लागून जातो. मीठ वगैरे मी सगळं मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं होतं. 2-3 मिनटं मी चांगलं परतवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर मी थोडी टेस्ट करून बघितली की आळणी आहे की खारट आहे. मग छान झालं होतं रस्सा, फक्त थोडासा आळणी होता म्हणून मी वरतून परत थोडंसं मीठ टाकलं आणि पाणी टाकून उलथणी वगैरे सगळं धुवून घेतलं आणि जेवढा मला रस्सा लागतोय तेवढं मी पाणी टाकून घेतले आणि कुकरचं झाकण लावून एक शिट्टी व्हायला ठेवून दिले. तोपर्यंत मी लगेच किचन ओट्यावरचा पसारा वगैरे सगळा आवरून घेतला आणि भात टाकून घेते. आता मी पातेल्यातच भात टाकते कारण कुकरला मी वांगं लावलेलं आहे, त्याच्यामुळे मी 2 वाट्या इथे इंद्रायणी तांदूळ घेते. मी इंद्रायणी तांदळाची कणी वापरते कारण ती खायला पण छान वाटते आणि मुलांना पण खूप आवडते. त्यामुळे मी असं काही रस्सा बनवला तर इंद्रायणीच वापरते. आता भात लावून देते आणि मी ते भाकरी करून घेते. मी काही पुढची व्हिडिओ काढलेली नाही आहे. मला खूप भूक लागली होती. मी लगेच जेवण वाढून घेतलं झाल्या आणि जेवायला बसले. आज मी या दोघांची वाट पण नाही बघितली. 9:15 वाजलेले आहे. सबस्क्राईब, लाईक, कमेंट्स नक्की करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.